ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकरी कम व्यापाऱ्यांना दणका। रक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकाचे आदेश। महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाची हंगामाची धान खरेदी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी NEML या पोर्टलवर नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून रक्कम अदा केली जाणार आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील 50% शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं धान विक्रीची रक्कम अदा न करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीला बनसोडे यांनी दिले आहेत। यामुळे बोगस कागदपत्रे सादर करून धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। राज्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांची पिकवलेले धान्य आदिवासी विकास महामंडळ किमान आधारभूत किमतीत घेत असते। यासाठी 24-25 या वर्षासाठी केंद्र शासन 2300 रुपये प्रति क्विंटल असा दर निश्चित केलाय। शहापूर तालुक्यातील शेतकरी आजही खरेदी केंद्र चालू होण्याची वाट पाहत असून खरेदीची अंतिम मुदत ही 31 मार्च असल्यानं मोठा फटका शेतकऱ्यांना मिळणार असल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत। ब्रेकिंग न्यूज मराठी ठाणे प्रतिनिधी।